वेलकम टू माय चॅनल डी डी मास्टर अकॅडमी. तर आज पाहणार आहोत सेल्फ स्टडी याविषयी. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं GSP 100% स्टडी मेथड, त्याच्या रिलेटेडच सेल्फ स्टडी या कन्सेप्टमध्ये आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. सेल्फ स्टडी म्हणजे काय हे आधी आपण माहीत करून घ्या. सर्वांनाच माहीत आहे. तर सेल्फ स्टडी म्हणजे स्वतःहून स्वतः अभ्यास करणे म्हणजे सेल्फ स्टडी. तर स्वतःला किती समजलंय आणि स्वतःहून अभ्यास किती झालाय हे करणं म्हणजे थोडक्यात सेल्फ स्टडी. तर सेल्फ स्टडी करत असताना तुम्हाला टाइम मॅनेजमेंट, टाइम शेड्यूल ठरवावा लागतो. बरोबर, तुम्ही झोपेतून किती वाजता उठता सकाळी, तुम्हाला झोपेतून उठवावं लागतंय की तुम्हाला स्वतःहून उठता, कारण तुमचा तो इंटरेस्ट स्टडी करण्यासाठीचा जो असतो तो तुमचा त्या स्टडीवर इफेक्ट होणार असतो. त्यामुळे तुम्ही इंटरेस्टेड पाहिजेत की मला ह्या टायमिंगला स्टडी करायचा आहे. तर तुम्ही जे क्लास मध्ये किंवा शाळा ट्युशन मध्ये जे तुम्ही रेग्युलर अटेंडन्स देता किंवा क्लास अटेंड करता, तिथं क्लासमध्ये जे शिकवलेलं आहे ते घरी गेल्यानंतर होमवर्क करणे म्हणजे तुमचा सेल्फ स्टडी नव्हे. किंवा तुम्ही रेडीमेड नोट्स वाचता म्हणजे तुमचा सेल्फ स्टडी नव्हे. तर तुम्ही स्वतःहून तो टॉपिक, जसं की आपल्या सेल्फ स्टडी कन्सेप्टमध्ये 3 प्रोसेस आहेत: रीडिंग, रिकॉलिंग आणि रायटिंग. तर तुम्हाला त्या प्रोसेस मधून गेल्यानंतर पुन्हा तुम्ही जो स्वतः ते कन्सेप्ट समजल्यानंतर, तुम्ही जो स्वतः विचार करून तुम्हाला ती कन्सेप्ट समजल्यानंतर तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये जेव्हा समरी टाईप लिहाल एखाद्या पेजवरती, तेव्हा ते तुम्हाला ती कन्सेप्ट समजणार आहे. तर सेल्फ स्टडी मध्ये काय आहे, तर की तुम्ही जे रेडीमेड नोट्स आणि होमवर्क जर डेली नाही केला आणि रेडीमेड नोट्स वाचत राहिला फक्त न समजून घेता, तर हे तुमचं रेडीमेड नोट्स वाचन केल्यामुळे तुम्हाला फक्त शॉर्ट टाइम मेमरीमध्ये फक्त तुमच्या लक्षात राहणार आहे. आणि होमवर्क पण तुम्ही जर केला तरी तुमचं ते शॉर्ट टाइम मध्येच राहणार आहे. पण तुम्ही त्या तिन्ही प्रोसेस मधून जर गेलात, रीडिंग, रिकॉलिंग आणि रायटिंग, तर तुमचा लॉंग टर्म तुम्हाला नॉलेज साठवणार, म्हणजे तुम्हाला माहिती भेटणार आहे स्वतःची स्वतःला. त्यामुळे तुमचं क्लासमध्ये जो सब्जेक्ट आहे, सब्जेक्टचा जो टॉपिक आहे, त्या टॉपिकचे जे कन्सेप्ट आहे शाळा कॉलेजमध्ये शिकवत असताना तेवढ्या पुरतं तुम्हाला शॉर्ट टाइम मध्ये तुमच्या लक्षात राहतं. पण तुम्हाला सेल्फ स्टडी करत असताना तुम्हाला या तिन्ही प्रोसेस मधून जावं लागेल. ओके, तर तुमचं काय होतं, तुम्ही अभ्यास करत असताना घरी सेल्फ स्टडी करत असताना तुम्ही एक टाइम काय करता की फक्त वाचनच करता. कोण्या विद्यार्थ्याचं काय असतं, फक्त लिखाणच करतात. काही विद्यार्थी काय करतात, आम्ही होमवर्क केला म्हणजे आमचा अभ्यास झाला. तर होमवर्क करणे म्हणजे अभ्यास, सेल्फ स्टडी झाला असं नाही. तर तुम्हाला सेल्फ स्टडी करताना रीडिंग, रिकॉलिंग, रायटिंग हे करावंच लागणार आहे. कारण तुमचं अर्धा दिवस शाळेमध्ये जातो, अर्धा दिवस ट्युशन मध्ये जातो. मग तुम्ही उरलेल्या वेळेमध्ये सेल्फ स्टडी कसं करणार? मग ते सेल्फ स्टडी करण्यासाठी तुम्हाला कमी वेळेमध्ये तुम्हाला ह्या तिन्ही प्रोसेस मधून जावं लागणार आहे. रीडिंग, रिकॉलिंग आणि रायटिंग या तिन्ही प्रोसेस मधून गेल्यानंतर तुम्हाला हळूहळू सवय लागल्यानंतर तुमचा सेल्फ स्टडी होणार आहे. आणि ही जी सवय लागल्यानंतर तुमचा एकदम त्या सब्जेक्टशी, त्या टॉपिकशी तुम्हाला अकॅडमिक इयरली तुमचा दिवसेंदिवस तुमचा अभ्यास वाढत जाणार आहे आणि तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढत जाणार आहे. म्हणजे तुम्ही एक्झाम मध्ये कोणताही क्वेश्चन आला तर तुम्ही तो मनाने सोडवू शकाल. त्यामुळं सेल्फ स्टडी करत असताना तुम्ही एकदम या तिन्ही प्रोसेसनं गेलं पाहिजे आणि या सेल्फ स्टडी मधून तुमचा लॉंग टाइम तुमचा अभ्यास झाला पाहिजे. त्यामुळं हा सेल्फ स्टडी तुम्ही करत असताना खूप काळजीपूर्वक डेली तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, याची तुम्हाला सवय लागली पाहिजे. ओके, तर नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण या स्टडी बद्दल बोलणार आहोत. ओके.